पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खांदा कॉलनीजवळील आसुडगाव येथे बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पियुष असे याचे नाव आहे. गावदेवी मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही घटना घडली. या घटनेमुळे आसुडगाव ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गावदेवी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या परिसराभोवती सुरक्षेच्या दृष्टीने पत्रे लावण्यात आलेले असले तरी बांधकामासाठी खोदण्यात आलेला मोठा खड्डा पावसाच्या पाण्याने पूर्णपणे भरला आहे. या खड्ड्याला तळ्याचे स्वरूप आले होते. याच ठिकाणी पियुष पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळात कळंबोली अग्निशामक दलाचे जवान, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत रबरी बोट, दोरी आणि अन्य सुरक्षा साधनांच्या मदतीने पाण्यात शोध मोहीम सुरू केली. 30 मिनिटांच्या शोध मोहिमेनंतर पियुषला पाण्यातून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याने भरलेला एवढा मोठा खड्डा धोकादायक अवस्थेत राहिल्याने सुरक्षेच्या उपाययोजनाबाबत प्रश्न उपस्थित करत या घटनेला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.